नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, एकनाथ शिंदेला बसतोय सर्वात मोठा धक्का. शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. 7 नगरसेवक शिंदे गटाचे अपात्र ठरलेले आहेत. आता जिल्हाधिकाऱ्यांनीच हा मोठा आदेश काढला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे 7 नगरसेवक अपात्र ठरल्याने शिंदेंना बसतोय सर्वात मोठा धक्का. मित्रांनो, नेमकं घडलंय काय, सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, म्हसळा नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवकांना पक्षात घेत मंत्री भरत गोगावले यांनी मोठी खेळी केली होती. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे 7 नगरसेवक यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र पक्षांतर बंदीच्या कायद्याअंतर्गत या नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे शिंदे सेनेला मोठा धक्का मानला जात आहे. काही महिन्यापूर्वीच म्हसळा नगरपंचायतीत निवडून आलेले राष्ट्रवादीचे 7 नगरसेवक शिंदे सेनेत दाखल झाले होते. या घटनेमुळे तालुक्यातील राष्ट्रवादीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेची दखल घेत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षांतर बंदी कायद्याचा वापर करून गटनेते संजय कर्णिक यांच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकाऱ्याकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या 7 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केले आहे. पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका या नगरसेवकावर ठेवण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला संघर्ष कायम चर्चेत आहे. भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. म्हसळा तालुक्यात घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे नगरपंचायतीचे राजकारण रंगतदार बनत होते. या ठिकाणी नगराध्यक्षसह 7 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे सेनेत प्रवेश केला होता. मात्र मंत्री गोगावले यांनी स्वतः नगरपंचायत कार्यालयात जाऊन नगराध्यक्ष फरहीन बशरत यांना त्यांच्या आसनावर बसवले होते. यावेळी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळी झेंडी दाखवून जोरदार घोषणाबाजी केली होती. मात्र आता या 7 नगरसेवकांना अपात्र केल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या निर्णयामुळे महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची पळवापळी थांबणार का, हा देखील प्रश्न सगळ्यांना मोठा पडला आहे. तर मित्रांनो, या 7 नगरसेवकांना अपात्र केल्यामुळे एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.